तर भैया शेटचं जर्की घातले मी. आता वाजले ती 10:30 पावणे 11 वाजलेत. विषय असा झाला आहे, भैया शेट आलेला नाहीत आज. भैया शेट पडली ते आजारी. आणि आज सांगतो फॅमिलीला म्हणजे विषय काय आहे. आज व्हिडिओ म्हणजे बऱ्यापैकी येणार आहे, कारण आज लय काम आहेत, भयानक काम आहेत. त्यात भैया शेटनं आज सुट्टी घेतल्या. दिवाळीचा माल आणायचा, घरातून पुण्याला आलाय, दिवाळीचा बाजार करायचा आहे. दुसरे भाचे साहेब आमचे आलेत, तो मागं लागला आहे, कपडे आणायला जायचं आहे. 2 म्हणजे शिराळा जायचं मला. तिसरं मिस्त्री आली तिथं, मिस्त्री म्हणते आजच्या धावता चढवायचाच. आता ते थोडा कलर राहिला द्यायला अँगलला, तो कलर द्यायचा आहे. आणि 4थं वैरण नव्हती अजिबात, एक कण नव्हता वैरणीचा. शेवटी मी लावली तशी आज आपल्या रानातच. ते द्यायला ऊस गेल्याला ते खोडं उगून आलेलं, त्याला लावला शेज. आणि हो महत्त्वाचं सांगायला राहिलं, काल खिल्लारगावचे जनार्दन घाडगे साहेब हे आलेले आहेत. ह्यांचं या लाईनला व्हिजिट होतं. मग जाता जाता आपली भेट घेतली. आणि तिने रायबाच्या विषयी काय सांगितलंय ते पुढे व्हिडिओमध्ये बघा, कारण मीच विचारलं म्हणलं तुम्हाला काय वाटतं ते सांगा रायबाविषयी. मग त्यांचं कसं असतं, त्यांचं स्पष्ट असतंय, म्हणजे बिंदास बोलते ती, असं मनात ठेवून काय बोलत नाही. त्यामुळे मी म्हटलं काय असेल मनात ते सांगा, म्हणलं रायबाविषयी तुम्हाला काय वाटतं, कारण त्याचा अनुभव जास्त आहे. तरी पुढं बघून घ्या काय काय खिल्लार गावचे गाडगे साहेब काय काय बोलले, कुठला सल्ला दिला त्यांनी मोलाचा, ते पण पुढे व्हिडिओ शेअर करतो मी. चला, खिल्लार गावचे गाडगे साहेब आलेत, विजिट होतं इकडं. कुठं आलाय हो? मी आता विटा, हां, विट्यावरनं कुंडलवरून शेनवली स्टेशन, आणि शेनवली स्टेशनवरून कालेवरून तुमच्याकडे. हो का, हे बघू शकताय, भाद्रा शेट आहे ती. आणि केस बघा किती फरक आहे बघा. आणि कात अशी वेलवेडगत का झाली, म्हणजे हात असं फिरवतच राहावं वाटतं त्याच्या ह्याच्यावरून, एवढा फरक पडला. हे बघू शकता बघा, केस लय फरक पडला. आणि हो, आज योगायोग असा झाला की सर आले इथं. आणि आज रायबा शेटला आम्ही पहिल्यांदा चालू नाही अवताला का नांगरीला पहिल्यांदा झोपलाय आज. आणि इतका भारी चालला, 2 राऊंड मारलं तरी बाबा तोंडानं फेस नाही, काय नाही, दमल्याला नाही. शहाण्या बाईला राहिला म्हटलं. परत आमच्या बाह्याचा माझा विचार की म्हटलं अजून एक मारे का राऊंड, नको म्हटलं, मला कंट्रोल ठेवूया म्हटलं. तर रायबा इतका फरक, म्हणजे अजिबात दमला नाही रायबा शेट. कट लागलं दिसाय. आता तिथनं चालत येताना मी बघितलं अशा रेषा दिसते रे पोटावर. बघा हे आता अंधार पडलाय, नाही तर बाहेर काढून दाखवला ह्या रेषा दिसायला लय कातीला लय जाड, चेहरा बिहरा असा म्हणजे ॲग्रेसिव्ह झालाय लय. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं माहितीये का, हलका झाला, हलका. आम्ही इतका प्रयत्न करत होतो त्याला हलका करायचा, तर काय होत नव्हता. आणि हो, काल पाहुणी टाकली काल पाहुणी टाकली आणि आज आवताला आणलाय ह्याला कोळवाला, नागरीला सॉरी. म्हणजे म्हणल्याप्रमाणे कसं ते दुष्यात आम्ही ह्याला चालू करणार आहे. मग त्या वाटचाली चालू आहे आता प्रयत्न. आणि त्यात नशिबानं आपल्याला योगायोगानं तुमचं खाद्य मिळालं. कारण की आम्हाला खाद्याचं जरा काय होतं, आम्ही काय पण कोण पण काय पण सांगितलं तेवढं मिक्स करायचं मग स्वतः आणि ठेवत होतो, कारण रिझल्ट काय पडत नव्हता एवढं. तुम्हाला मग विचारतो फोन करून कसं आहे काय सांगा. खाद्य भरपूर फोन येतील. आता आम्ही तुमचं पहिल्यापासून व्हिडिओ बघतोय, काय असेल ते तुम्ही खरं सांगता प्रत्येक व्हिडिओत. खरं सांगा हे काय आहे, मग काय वाटते आपण जाहिरात करतोय हो. तर म्हटलं डोळ्यात दिसत उदाहरण आहे, भाद्रा शेट आहे, आता ह्यो शेट आहे रायबा शेट. म्हणजे काय लपवाय काय नाहीच. तर आवडीनं म्हणजे पाठी अशी चाटून पुसून पाठी मागे फेकतील आणि धुतल्यागत पाठी दिसणार, धुतल्यागत. आता हे असं सगळ्याशी चालू आहे बघा खाद्य. असं नाही की बाबा आता थांबवलीत पळवायची म्हणून बंद आहे, तसलं नाही. कारण ते आपल्याला बेकार वाटतो. आणि एक कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण घाडगे साहेब पण आले ते, यांच्या एकच दिवशी होते, आपण खाद्य ठेवूया का, कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की आता आपण खाद्य ठेवलं तर मला वाटतंय इथल्या आसपासच्या आपल्या आसपास मला वाटतं भैया शेठ 10-12 गाव तर असतील जवळच्या जवळ, 10-12 गाव प्लस हायवे. हा, आणि आपल्या हो सबस्क्रायबर फॅमिली वगैरे येणार. कारण फरक पडलाय जर ठेवायचं असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय आपण इथं खाद्य ठेवू. जसं की आपलं खाद्य तुम्ही आलेत होता, तसं खिल्लारगावचं खाद्य एकदा वापरून बघा, एक पोत वापरून बघा, विषय संपतोय, हार्डच विषय. कारण की फरक पडलाय, बैला हलकी होती, कसली कात लागत्या काय मो एकदम. बघा ना तुम्ही, कंपन्यांना जमलं नाही ते आपण केलंय. कंपन्यांना नाही जमलं. आणि एक महत्वाचं प्लेटा दाखवायच्या राहिल्या. आणि ही शेटवर पण भरपूर फरक पडलेला आहे.
कारण की हिथं गाई कडसरी चालली गाई आहे गाई आता अंधार पडलाय त्यामुळे दिसत नाही गाई खाद्यामुळं आहे का ते आणि हे डॉक्टरची आपली ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यामुळे पण की डोळ्यातलं पाणी लाळ वगैरे सगळी थांबल्या आहे का कसलं हे अशा पाक इथपर्यंत येणार रेषा काय हां 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 मांडी वगैरे हे अशा अरे सर काय म्हणते ते तुम्ही एसनीला दावा बांधता चुकीचं आहे इसनीला कासरा बांधायचा ना व्हिडिओ मध्ये सांगतो मी हा, हा. आणि ह्याच्यावर कमेंट करून नक्की सांगा हा. की तुम्ही आता दोन्ही कासरं इसने लावलेत हा. लावणीला असताना एक कासरा नुसतं इसने नाही लावायचा मुरकीला आणि कंड्याला कांड्याला नका लावा मुरकीला आणि इसने लावा हां पण तुम्ही दोन्ही कासरं इसने लावलेत त्यांना हालायचं कसं दोन्हीकडे स्ट्रेस मध्ये आहे ना ते त्याला बाहेर सोडताना हां पहिला इसनेला कासरा लावायचा आणि मगच बाहेर काढायचा पण इथं जेव्हा असतो तेव्हा दावी मजबूत बांधायची खुटी मजबूत आणि मुरकीला कासरा त्याचा मुरकीला ठेवत होतो आम्ही पण आता औषध सारखं पाजायला लागते ना आणि तो ताप घालताना काय करतो तापच घालून देत नाही पळून अंगावर जरी असेल का नाही मग एक कासरा इसने लावायचा हा. एकच ठेवला होता आता. आता काय तुमचं दोन्ही हा कासरा ते गेलाय हो. फिरवाय म्हणजे ते पळूनच येते ते आणि बिहा परत आणि काहीतरी साहेब करेल म्हणून कमेंट करून सांगा मी बरोबर सांगतोय नक्की तुम्ही सांगितले म्हणजे बरोबरच असणार तर ह्या प्लेटा भैया घेतो प्लेट आहे कुठे ते ठेवले नाही इकडे आणले इथं इथं. इथे तर ह्या प्लेटा मागल्या वेळेस आपण किती 5 पोती घेतलेली 5 आणलेली काय हो. तर ह्या प्लेटाच्या बघा किल्लार काव पशुखाद्य क्वालिटीच म्हणलं का नाही आम्ही त्या ठिकाणी रोड करू हे येताना तुमची तुम्हाला एक आमच्या 4 हॉटेलच्या आधी प्लेट आले गेला नाही तुमच्या आता अजून तुम्हाला किती लागतात महिन्याला द्या का महिन्याला आता बघा की आता हे 4 घेतलेले ना आपण चालूच आहे म्हणजे 15 दिवस जातील काय माहित आता हा? नाही जायच नाही जायचं 15 दिवस कुठले जातील 10-12 दिवस जातील म्हणून तर हे 2 कमी करायचे तो लोड कमी करायचा तो रायबा आणि बाबरे काय एक टाइम घालतो सॉरी रायबा ब्रह्मा आणि बाबरे कारण की खाद्यवारीच परत आपण हॉटेल कुठं होणार तुमचं बघा इथं ही गाडी का गाडीच्या मागच्या साईडला भर वगैरे करणार आहे उसात हा ती काढायची ती काढून पार्किंग कुठं आहे? पार्क आहेच ठेवायचं तिथं आणि शेडचं काम करायचं आपल्या जरा तुमच्याकडे 3 प्रकारचे कस्टमर असणार आहेत हा. हॉटेल हा एक लोकल हा एक तुमची फॅमिली हा आणि तिसरा हायवेचे पब्लिक हा हायवेचे म्हणजे त्याला- 3 कस्टमर तुम्हाला डोक्यात ठेवूनच काम करायचं त्याला जाहिरात तशी करायला लागणार हायवेचे याला जाहिरातीपेक्षा क्वालिटी महत्वाची हुडकत येणार हा नाही क्वालिटी क्वालिटी ठेवली की नाही तुम्हाला जाहिरात करायची गरज नाही आपली एक नाही तुम्हाला सांगतो म्हणजे कोणी नाही केली जाहिरात हा स्वतः आपण 1 मॅन शो तरी पण आता आहे का नाही टॉपला लोक सजेस्ट करतात हा आपलं खोराक म्हणजे बघा आणि कंपन्यांना नाही जमलं ते आपण केलंय मग तुम्ही लोक लावा नाही फरक पडलाय काय विषय नाही पुण्यात ही प्लेटा तुम्ही आता कायम चालू ठेवणार काय कायम नाही काय दिवाळी बुट दिवाळी गिफ्ट आहे दिवाळीच्या ह्या 15 दिवसाच्या बॅगा जातील का नाही हा तेवढ्यात असणार आहे हा हा 15 दिवस म्हणजे आता समजा दिवाळीच्या आधी 8 दिवस हा दिवाळीच्या नंतर किती दिवस जातील ते चालते आता वाटेगावला गेली गाडी पोती उतरायला बरं आता हीच बॉडीला करणार ना त्याच्या हो हीच की पत्रा वगैरे ते काय काय केलं तीच खालच्या आता त्यांनी टाकली का हा, बघा हा, ते ते. करळ्या Foundation. मस्त हा फाउंडेशन आणि ह्यो पत्रा मारलायचा ते कलर मारून ठेवलाय त्यामुळे बैल बाहेर काढलेलं नाही तर असते बघा 12 हेवी करू नका जड करू नका नाही जड नाही करत 12 वाजेपर्यंत बैला बाहेर असते दिवसभर उन्हात परत आधी घ्यायची आता उद्या बाई ह्या 10-12 जण तरी बोललं पाहिजे आता डॉक्टरकडे कधी न्यायचा 10 म्हणजे 21-22 तारीख सांगितले त्यांनी फक्त विषय काय आहे 21-22 तारखेला आता दिवाळीचं म्हणजे सण वगैरे आहेत मग 23 वगैरे तारखेला जायचं डॉक्टरने सांगितले बरा होणार म्हणजे होणारच हो. नाही झालं तर मी ते डॉक्टरची सोडेल हो तुम्हाला आणि सांगितलं मला पण तसंच म्हटली आता आधी लय बोलते ती वाव है ना? मी म्हटलं बरं कसं काय बरं होणार त्यांना मी पहिलं म्हटलं फोन करून आधीच सांगा होईल का नाही हा नाहीतर ते आता मी ऐकलं की मी तिथंच होते तेव्हा आधीच सांगा हो नाही तर नाही मग ते बघा तुम्हाला सांगायच्या आधी त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणजे अजून मी त्यांना बोललो नाही हा. पण तुम्हाला सांगतो की हा होणार का तर होणार बरा 2 महिन्यातच करेल म्हणजे नाही इतका फरक पडला त्याच्यावर आता आम्हाला भ्या आहे की त्याला व्यायाम तिने सांगितलं नुसतं चालवायला छकडीला पण झोपणार म्हणजे मोकळा आणि याला सवय इतकी घाण आहे त्याला 4 जण आता न्यायला पाहिजे 4-5 जण असं चालत न्याला माग वळला की मग गडी सुटून जायला बघतो हे असं काम आहे त्याचं बघ या आपलं स्वप्न पूर्ण होतंय का बाज्या
तुम्हाला आता का म्हणजे कळालं असेल की म्हणजे बाजाचं किती चाहता आहेत आपल्या. नाही आहे तर जास्त पण आणि बैलच आहे होतो क्वालिटीचं बैल आहे क्वालिटी. फक्त तुम्ही अजून एक काम करा यशनीला दावणीला कासरा नाही लावा. नाही ना आता घेतो उद्या काढतो आता. कारण की बल पण जोडतो आता अंधार पडलाय. फक्त बाहेर काढताना इसने लावल्याशिवाय बाहेरच काढत नाही. टाप सकट लांब होतून मारायचं. होय आता भ्या वाटतं कधी टाप कोणाला मारणार नाही. तुम्हाला ते व्हिडिओ मायलेज दाखवून नाही पळालेला बाजाच. आता दाखवतो मायलेज आपल्या ध्यानातच नाही दाखवायचं. पळून गेलेला नाही पळून नाही पळालेला पहिला पळत होता ना सगळा ती व्हिडिओ. आणि तुम्हाला सांगतो महत्वाचं हा बैल आहे जातीतला. हा जातीतल्या बैलांचं वैशिष्ट्य असतं की त्याने किती बी म्हणजे खडतर पॅच मध्ये जाऊ देते ना हा पुन्हा तो रिकवर होईल का नाही तेव्हा पुन्हा त्याच स्पीडनं पळणार. हा 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 आता जरी तो बरा झाला हा 2-3 महिन्यांनी पुन्हा तो त्याच स्पीडनं पळणार. हे जातीवंत बैलाचं वैशिष्ट्य आहे. त्याला उजवी का डावी आम्हाला कळलं नक्की तो आता कुठल्या खांदी कळेल की फेल टाकले आपल्याला. पण तेव्हा तसा जाते अजून किती दिवस पळणार ते जिद्दी बैल असते ते पाक शेवटच्या दमापर्यंत पळते. हो हा या फॉर्म मध्ये हा तो 2 वर्ष पळेल की अजून आरामात पळायला पाहिजे. तो बरा झाला आणि त्याची इच्छा झाली नाही पळायची. हा पहिली गोष्ट काय असते आपण सुद्धा बघा काम करायची इच्छा असेल तर ते काम होतं. होय आपली जर इच्छा नसेल तर ते काम होणारच नाही. तसं ते बैलांचं पण त्याची पळायची इच्छा पाहिजे. होय ते पण आहे. त्या चांगला अनुभव सांगितला. म्हणजे आम्हाला काय माणसं म्हणते आता झाला सायदा ती आता किस्ता पळायचा नाही. तो मैसुरी असता का नाही मी पण म्हणलं असतं की पळेल का नाही शंका आहे. तो बैल आहे जातीतले बैल हार मानत नाही ती शेवटच्या दमापर्यंत. नाही आम्हाला काय म्हणायचं म्हणू दे. आम्ही माझं पहिल्यापासून उत्तर आहे हे ह्या दावणीलाच राहणार. तेव्हा आहे तोवर म्हणत नाही मी. आम्ही आहे तोपर्यंत इथं राहणार हो दावणीला इथंच. नाही पळालं तर चालतं फक्त आपण प्रयत्न सोडत नाही शेवटपर्यंत झटणार त्याच्यासाठी. आणि झटत आलोच. आता ही शेवटची स्टेज होती ती पण तुमच्यामुळं. नाहीतर आहे त्याच्यावर आम्ही चालू होतो आमचं रुटीन. मग ते पण तुम्ही म्हणला का मेजर प्रॉब्लेम एक आहे तो निघाला पाहिजे. मग त्या मेजर प्रॉब्लेममुळे मला त्या दिवशी रात्रभर मी विचार करत होतो काय मेजर प्रॉब्लेम असेल काय असेल. परत तुम्ही मग त्या डॉक्टरची ती चर्चा झाली मग तिकडे घेऊन गेलो. ती पण अचानकच म्हटलं भाईला म्हटलं लय लांब येऊ नको काय तर करून जाग्याच म्हटलं. मग गेलोच. मग झाले आता ओके मध्ये कार्यक्रम. निदान होणं महत्वाचं आहे. कुठला बी प्रॉब्लेम असेल ना त्याचं निदान झालं तर त्याला म्हणजे ओके होणार. तुम्हाला माहितीच नाही की त्याला काय झालं काय करून फायदा आहे. आता ह्या गाडीचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती झाला तरच त्याचं काम करून फायदा आहे ना. होय उगाच आपलं काय तर करत बसायचं. बरोबर ना. बरोबर आहे. तर आमचा विषय चालू होता म्हटलं आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया. मी सरासरी म्हटलं सर काय वाटते रायबाचं आता एवढं तुम्हाला अनुभव जास्त आहेत काय भयानक अनुभव आहे ती. म्हटलं विचारावं. मी विचार करत होतो कसं विचारायचं कारण तुमचा स्वभाव कसा फाडकी फाड. म्हटलं रायबाच्या काही सांगितलं वेगळं म्हणजे आपल्याला रात्रभर जॉब लागाय नाही परत आपल्याला टेन्शन म्हणून म्हटलं सर काय वाटते रायबाज तुम्हाला. म्हणजे बैल आहे ना ताकदीचा बैल आहे. हा आणि त्याला तुम्ही पहिल्यापासून लाडात सांभाळल्यामुळे नाही त्याचे म्हणजे पोषण व्यवस्थित झाले. तो पुन्हा एक नाही जेव्हा 4 दाती 6 दाती होईल जुळायच्या टायमाला तुम्हाला 2 आणि 3 माणसाला ऐकत नसतं ते नाही. तुम्हाला 4 माणसं ठेवायला लागते. तो ताकदच दाखवणार. आणि त्यानं जर आपला तिथपर्यंत जर खुराक खाल्ला मोठं नाही सांगत पण तुम्हाला एक नाही तो आवडणारच नाही बैल. ॲग्रेसिव्हच राहणार तो कायम. ॲग्रेसिव्ह म्हणजे आत्ताच आम्ही आत्ताच मारा आणि आदत आहे अजून ते दात लावले परत काय करेल मग. आता दात लावल्यावर त्याचं 6 दाती जुळीक मध्ये तुम्हाला आहे का नाही तुम्हाला सेपरेट बैलातली माणसं ठेवायला लागते. आई तरी मी काय म्हणतो माहिती सर मी प्रत्येक वेळेस म्हणजे बोलतो कधी बाहेरला पण माहिती आहे त्याला अजून स्वतःला माहित नाही तर ताकद किती आहे त्याला अजून त्याच्या ताकदीचा अंदाज त्याला अंदाज नाही. ते कधी त्याला असं म्हणजे कळालं का नाही त्याला किती ताकद आहे. मग काय अवघडच केस आहे म्हणजे जेव्हा कळेल की बाजूच्या बैलापेक्षा माझी ताकद जास्त आहे मग तो बैलाला बी ऐकत नसतं. नाही आज पण ह्याला मारत होतो ना मी नागरीला तेव्हा पण कळालं. तेव्हा पण असं वडाय बघतो एकटं असं म्हणजे फास्ट चालाय वगैरे बघायचं तेव्हा आताच तुम्ही वळण लावलं तर एकदा ते बडाव बैलापेक्षा जर त्याची ताकद झाली तर तो बडाव बैलाला शिकवणार की असं जायचं असतं तुझं सरळ चाललं. नाही लय म्हणजे हाय ताकद त्याला म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं म्हणजे प्रयत्न केल्यावर यश मिळेल का. फक्त त्याला एक नाही व्यायाम पाहिजे फेर पाहिजे. तर व्यायाम हाय चालूच आहे आता काल पाहुणे टाकले आता नागरी दम वाढला पाहिजे. तुम्हाला एक नाही सांगायचं त्याचा दम जेव्हा वाढत कुठला बी खेळ असेल ना कुठलाही खेळ घ्या प्रॅक्टिस ज्याचं चांगलं आहे प्रॅक्टिस त्याचं फक्त काय विषय दुसऱ्या फेऱ्याला लय पळतो पहिल्या फेऱ्यापेक्षा. पहिला फेरा अंदाजे सांगतो तुम्हाला एक 22 सेकंदात आला तर दुसरा फेरा 20-19 असा सेकंदात येतो. लय स्पीड लावतो.
आपली बैल आहे की नाही ही दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला पेटून नसतं. तुम्ही जर मैदानात बघितलं हा तुम्ही बघा कधी ते हा गटाच्या गाड्या आहेत का नाही हा थोड्या पल्ल्यावर जाऊन थांबतात. हा हा शिमीच्या गाड्या 5 फूट लांब पर्यंत जातात आणि फायनलच्या गाड्या हा. त्या गावतच नाही तर असं म्हणजे जसं खरं पडणार हा तशी पहिलं स्पीड न निघणार. हा 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 मग तसं याचं काम आहे. मग हाय मग राय बाबा आम्ही घालतो लक्ष म्हणजे चालूचा व्यायाम वगैरे फक्त लय पण राठ हाणायचं नसतो ना. बाजी हा तू पुन्हा कव्हर होणार. आता त्या दिवशी मला शंका होती होईल का नाही होईल नाही पण आता बघितलं ना हा. तो कव्हर होणार आणि पुन्हा पहिले दिवस होतं ते तुम्हाला दाखवणार. बास एवढंच ऐकायचं. चालते सर आभारी आहे. आता तुमचा दौरा पुढं आता घरी डायरेक्ट नॉनस्टॉप घरी किती किलोमीटर आहेत ना? आता घे 90च्या आसपास असतं. आई गे गाव कुठलं तुमचं? पळसगाव. पळस. माणसं आम्हाला विचारते हा गाव कुठलं आहे ते. हो आम्हाला माहित नाही. एवढं प्रेम आहे की नाही म्हणजे अपेक्षेपेक्षा म्हणजे आपली अपेक्षा बी नव्हती की एवढं लोक आपल्याला चाहते नाही तर एवढं हा हा प्रेम करतील लोक. असं कुठलं गाव नाही की त्या गावात आपला चाहता नाही होय एवढं म्हणजे. आणि कमेंट एवढ्या भारी असतात का नाही कमेंट असते तर भारी तुम्हाला बघितले तुम्ही गाडी बसते का ना. तर वसुबारसच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. आज आहे वसुबारस आणि गया धुवायचे चालू आहेत. अजून साबण लावणार आहे भैया. साबण लावायचं काय तर गया नुसते भिजवून घेतलेल्या लावलेलं काय धुत नाही आम्ही त्याला पण धुणार नाही. तर काल व्हिडिओ आला नाही कारण की काल मला किती वाजले म्हणजे कामं सगळे उरकून 9:30 वाजले रात्री 9 9:30 वाजले. त्यामुळे म्हटलं राहू देत व्हिडिओ आणि कसं एडिटिंग असं गडबडीत करून व्हिडिओ व्यवस्थित होत नाही. बघ्या ह्याच नको धुवायला ह्याच नको म्हणलं धुवायला. आज वसुबारच होय रे भैया. वसुबारचं महत्व काय सांग बरं. काय लागा भैया खरंच माहित नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा वसुबारसचं महत्व. वसुबारस हा दिवस का साजरा केला जातो. होय आज नैवेद्य वगैरे असते असं. ए लाले नाही तुला दूध कोण. तर ही बघू शकता आता शीट आपली कशी दिसत आहेत. आता नजर नाही हटत आणि हो बरं झालं योगायोग बघ व्हिडिओ चालू केला आणि बसताना बघ कसं करायला लागलं. आणि ह्योच व्हिडिओ त्यांनी मागितलेला डॉक्टरांनी. ओके ओके डॉक्टरना कशी ॲक्शन करून दावलेली असा बसतो का असा असा डान्स करत सेम ॲक्शन दाखवलेली डॉक्टर. आता व्हिडिओ मी डॉक्टर्सने पाठवतो. बसू का नको बसू का नको. आत्ता मस्ती पण करायला लागल्यात. सरलाय कुठं बाय कुठे येऊन बसला आहे. कसं जायचं माणसाने आता पुढनं जरा पाला टाका भैया पुढं येतो जरा शेट म्हणणार वैरण काय टाकलं की बसावं खाली. बरं झालं डॉक्टरने तेवढा स्टिक पाठवतो मी आता. स्ट्रक्चर बघू शकता माझ्याच कसं झालं बघा बघा. नात करते काय पहिला व्यायाम घेतल्याचा परिणाम आहे काय का काय मांड्या दिसत होते आपण व्यायाम घेत होतो काय आत्रा म्हणजे कडाच्या बायलाला काय झाला असतो. ताकद पण तेवढी होती बघा. साहेब पळतील आता तर बाळू मामाचं दर्शन घेऊन यायचं आधी. तेच की 2 महिने हा खरं दर्शन तर घेऊन येऊया त्या तेवढ्या. आता झाली धन्नो हे बघा पत्रा टाकलेला आहे वर त्याचं आता वेल्डिंग चालू आहे. अजून म्हणजे जरा आहे उद्या दिवस जायला अजून. तेच की नक्षी विक्षी तेच की उद्या दिवस जाईल. आज ही होते सगळं. आता कॅरेज घेणार आहे मध्ये काय करा मिश्या म्हणलं मिस्त्री तू मिश्या करायच्या कॅरेजला. कॅरेजला मिश्या करायच्या आहेत कॅरेजला काय पण करा ती पानं फाडा फाडा देते. मिशी ताव मारायचा बैल आमच्या आता गुलाला जाणार आहेत. कसं आहे शेठ
ओ शेट इकडे बघा जरा. ओ शेट. बर नाही शेट बसली तर औषध पाहिजे. हा नाही उठत. तर डॉक्टर साहेबाचा फोन आलाय बघूया काय म्हणतील. हॅलो हॅलो. हा डॉक्टर साहेब व्हिडिओ पाठवलाय तुम्हाला बघितलं का ते बाजी बसताना. हा ते तू म्हणला नव्हता का जर असं बसताना वगैरे व्हिडिओ असला तर पाठवा मला. मग ते आता बसत होता खाली तेच पाठवला व्हिडिओ तुम्हाला. आता खाली बसत होता मग म्हटलं लागलाच व्हिडिओ केला आणि तुम्हाला पाठवलाय. बघा की. आणि प्रगती म्हणजे तब्येत एक नंबर झाल्या बघा विषयच नाही. आणि पहिल्या का दिसायला लागला. पहिला स्टार्टला होता का नाही तब्येत बिब्येत एकदम खट तसा झालाय. आणि डोळ्यातलं पाणी थांबलंय लाळ थांबल्या फक्त शिंबुडं देतोय जास्त. हा 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 बर बरोबर. आणि व्हिडिओ बघा की फोन चालूच असू दे मी कळेल तुम्हाला. काय म्हणता. हा असंच होतं फक्त ह्याच्यापेक्षा जास्त असं हे करायचं मागं पुढं करायचं. हा हा वेळ लागायचा. तुम्ही म्हटलेला का नाही जागा करून बसाय बघतो का. जागा असली तरी इकडे तिकडे बघतो बसायला. हा हो पहिल्यापासून सवय. बसताना असा डान्स करतच बसतो ते. हा हा आणि पहिला का नाही इकडच्या अंगावर बसायचा सारखा. आता तिकडच्या अंगावर पण बसतो आणि इकडच्या पण बसतोय. हा हा हो हो मग तेच की लगेच कळवलं. बघा मग आता पुढल्या फेऱ्याला बघा काय होतं. तुम्हाला आणि कळलं की तिथं आणलं बैल. आवलंय चाहते काय सांगू तुम्हाला. नुसतं आता 2 महिन्याची वाट बघत बसली बघा. आवलंय सगळीकडे व्हिडिओ बघते ती. शिव आणि रायबा 2 आहेत बघा. तुम्हाला रायबा आणणार आहे की तिथं तुमच्या नजरेखाली एकदा बघा की काय वाटतंय त्याचं रायबाच. नुसतं आपलं हा मग बाजा बरोबर घेऊन येतो. चालतं आभारी आहे बरं का. निदान गावलं तुम्हाला. हा हो